ऐक ना, मला उद्या 7 वाजता उठवशील प्लीज. माझी एक महत्वाची मीटिंग आहे. तू झोपू देशील तर ना. म्हणजे काय, रात्रभर घोरत असतोस तू. सगळ्यात झोपेचं खोबरं होतं माझं. मी येऊ का? ग ये. तुला नाही म्हटलं तर तू नाही येणार का? असं नाही रे, पण हसण्याचा आवाज ऐकला बाहेर म्हणून आले. नाहीतर या घरात कित्येक दिवसात कोणाला हसताना बघितलंच नाहीये. आद्या वहिनी, तू नको टेन्शन घेऊस. लवकरच सगळं ठीक होईल. डोंट वरी. खरं सांगू, मला खरंच असं वाटलेलं की माझ्या इथे येण्याने किंवा माझ्याशी बोलून आई जरा शांत होईल, पण तिच्या वागण्यात काहीच फरक पडत नाहीये रे. आता तर ती अशी वागते की जसं काही आपण तिची मुलं नाहीच होत किंवा ती आपली आईच नाहीये. एक सांगू का, मला तर असं वाटतंय की मी लग्न करून या घरी आलेलं त्यांना आवडलं नाहीये. कारण तेव्हापासूनच त्यांचं काहीतरी बिनसलं आणि ते ह्या अशा वागायला लागलेत. नाही आरती, असं अजिबात नाहीये. तू प्लीज असा विचार करू नकोस. आद्या वहिनी, पण हे खरं आहे ना की मी त्यांना नाही आवडत. आरती, तुझी काही चूक नाहीये ग. मी सुसाईड अटेम्प्ट केल्यापासून आईच्या मनात तुझ्याविषयी रागच आहे. अगं मी तुला सांगितलं ना, तुझी नाहीये काही चूक. तू का? बरं, मी जे सांगायला आले होते ते आधी सांगते. मी असा विचार करत होते की मी आता जाते परत घरी माझ्या. का? आद्या वहिनी, प्लीज नको जाऊस ना. मला खूप भीती वाटते. तू गेलीस तर मी इथे एकटी पडेन ग. आरती, अगं तुला हवं तर तू सुद्धा तुझ्या माहेरी जाऊन राहा ना 2-3 दिवस. त्याने काय होणार आहे? आरतीला बरं वाटेल. नाही नको. मी गेले तर उगाच त्यांची परत चिडचिड होईल. आपण काहीही केलं तरी आई चिडणारच आहे. इनफॅक्ट दादा आता जोवर या घरात परत येत नाही तोवर काही चांगलं होईल असं मला तरी नाही वाटत. मिसेस नूतन श्रीधर वानखेडे आता मिसेस नूतन पुरुषोत्तम कुडपंडीवार होणार. ही फक्त सुरुवात आहे पुरू. जास्त घुरळून जाऊ नकोस. आणि फक्त एंगेजमेंट आहे, लग्नाला वेळ आहे अजून. अरे बाबा, पण हेही नसे थोडके. बघा हळूहळू काय होतंय. माझा करिश्मा बघा. बरं आद्या, व्यवस्थित पथ्य पाळतेस ना? हो आजी. आद्या, पोटभर जेव ग. आणि काही खावंसं वाटलं तर मला सांग, मी बनवून देईन तुला. हो, म्हणजे तुम्ही सगळे असे एकदम टेन्शन नका देऊ मला. अगं टेन्शन काय घेतेस तू? उलट तू आता हसमुख असलं पाहिजेस. हसतमुख, कळलं? तुला हसवण्याची जबाबदारी माझी. उठता बसता हसवतो की नाही बघ तुला. विक्रांत, अगं सोनोग्राफी असेल ना आता? हो, पुढच्या आठवड्यात मी आणि सार्थक जाणार आहोत. हां, काही लागलं तर सांग, मी पण येईन. आणि हो, अण्णांनी सांगितले की विटामिन्स वेळेवर व्यवस्थित घेत जा, न चुकता. हो आद्या, विटामिन्स वेळेवर घ्यायची आहेत. अण्णांनी जे सांगितलंय ना ते अगदी बरोबर आहे. बरं नूतन, जेवण झालं ना की जरा इथेच थांब. हा का? काही नाही, असंच. ऍक्च्युली मीच तुम्हाला सगळ्यांना सांगणार होते की जेवण झाल्यावर इथेच थांबा. का? मी गुलाबजाम केलेत सगळ्यांसाठी. काय ग, अचानक गुलाबजाम का केलेत? मला एक छान बातमी द्यायची तुम्हाला. काय बरं? येत्या 30 तारखेला संध्याकाळी सगळ्यांनी घरात थांबायचं. मी वेदांत आणि अमूल्याला सुद्धा बोलवणार आहे. क्या बात आहे आई. तू दादाला फोन करतो, लगेच धावत येईल. हो हो हो,
विक्रांत, अरे जरा मी काय बोलते ते नीट ऐकून तरी घे ना. सॉरी सॉरी. बोल ना, काय आहे 30 तारखेला? 30 तारखेला माझी रिंग सेरेमनी आहे. आणि त्याच दिवशी लग्नाचा दिवस ठरेल. अगं हो, पण तू कोणाशी लग्न करणार आहेस हे ठरवलेस का? कळेल, लवकरच कळेल. सांगेन सगळं वेळ आल्यावर. आई अगं असं काय करतेस तू? 30 तारीख म्हणजे ही अशी तोंडावर आली आणि अजून 2 दिवस आहेत. उशीर कुठे झालाय? हा म्हणजे आईच्या लग्नासाठी असलेली उत्सुकता मला दिसते सगळ्यांच्या चेहऱ्यावर. पण थोडं थांबा. काय विक्रांत, सगळ्यांना गुलाबजाम दे आणि माझ्या वाटचा तूच खा. का आलीस? मी सुद्धा तोच विचार करते. आपण सगळे आत्ता जाऊया का तिच्याशी बोलायला? नाही 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 विक्रांत, ऐक माझं. आत्ता तिच्याशी बोलू नका. आत्ता बोललात ना तर वाद अजून वाढतील. अगं पण असं शांत बसून पण नाही चालणार. हो विक्रांत, मला कळतंय. पण नूतन इतकी पुढे गेलीये ना की तिला अडवणं ना आता कठीण आहे. सॉरी मी मध्येच बोलते, पण नूतन काकू लग्न कोणाशी करतायत ते तरी त्यांनी आपल्याला सांगायला हवं ना. नाही खरंय तुझं. आणि हे बघ, मला जर का विचारशील ना की तिने लग्न करावं का नाही, तर मी म्हणेन की तिने लग्न करावं. पण हे जे काय सगळं चाललंय ना त्या पद्धतीने नाही. आई ना आता काही बोलायला लागली. आधी म्हणत होती की घर जावई म्हणून येईल, आता कोणाशी लग्न करते ते सांगायलाही तयार नाहीये. आजी पण इतके वाईट वागतो का ग आईशी की ती असं टोकाचं वागते? माझी मुलगी नूतन ना अशी कधीच नव्हती रे. खूप प्रेमळ होती ती. पण सध्या काही महिन्यांपासून ना ती स्वभावाच्या विरुद्ध वागायला लागली. हो ना, असं वाटतंय कोणीतरी तिला हे सगळं करायला लावतंय. खरं सांगू का आद्या, मी ना खरंच हात टेकले. आणि हे बघ, तिने जर का निर्णय घेतला असेल ना तर तो निर्णय ती बदलणार नाही. पण या जगात असं कोणीच नाहीये का की जी व्यक्ती तिला अडवू शकेल? दादाच आता काहीतरी करू शकतो. हा, सांग ना, का आलीस? काळजी वाटली म्हणून आली. कशासाठी? वाटली. मी काय लहान आहे का आता? आधी मोठ्यांसारखं वागायला शिक. अमूल्य, लहानच असतो
काय करतोस माहितीये का वेदांत? तू आहे ना तुझ्या सो कॉल्ड ॲटिट्यूडने ना अशी परिस्थिती निर्माण करतोस की कोणीच तुझ्यापर्यंत तुझ्या आत खोलवर पोहोचूच नाही शकत. जे तुझ्या ओठांवर असतं ते तुझ्या मनात नसतं, आणि जे तुझ्या मनात असतं ते तुझ्या ओठांवर नसतं. का वेदांत? का का खेळतोस तू असं स्वतःशी? तू जा, खूप रात्र झाली, सो तू जा. हाताला काय लागलं? हाताला काय लागलं? ते RCCचा स्टील रॉड लागला. अजून किती खोटं बोलणार आहेस वेदांत? अमूल्य, ते मी फुटलेली प्लेट बघितली आहे मी डस्टबिन मध्ये. तुझ्या आवडीची भरलेल्या वांग्याची भाजी केली, खाऊन घे आणि झोप. हो. ड्रेसिंग बदलायचं नाही. हे कोणी केलं? आद्या आली होती. द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. काय? काही नाही, तुला नाही कळणार. त्यासाठी काय ना, भाषेची आवड असायला हवी. नुसती भाषा बोलता आली म्हणजे सगळं झालं असं नसतं ना. तुला सरळ बोलताच येत नाही का? श्यामची आई माहिती आहे तुला? नसेलच माहिती. का नसेल माहिती? कारण त्यात आहे ना, त्यात इनोसन्स, त्यात एक निष्पापपणा आहे, खरेपणा आहे. पण काय फायदा ना, इनोसन्स न समजणाऱ्या, इनोसन्सला वीकनेस समजणाऱ्या माणसांना ते कळणारच नाही. अमूल्य, का अशी वागतेस? अशी म्हणजे का सतत मला टोचून बोलतेस? थोडीच उत्तर देतेस. अजिबात भांडण न करता मला गप्प करतेस. शांतपणे बोलतेस, तरी ठामपणे बोलतेस. मुद्द्याचं बोलतेस. का मी तुला कधीच हरवू शकत नाही? का मी तुला कधीच खोटं ठरवू शकत नाही? का तू इतकी खरी आहेस? का इतकी प्रेमळ आहेस? आणि का तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दल तुझ्याबद्दल काय?
किती मूर्ख होते ना मी. तुमच्या प्रेमात पडले. उज्ज्वल भवितव्य असणारा राजकारणी म्हणून सगळे लोक ओळखायचे तुम्हाला. त्यालाच भाळले मी. मनापासून प्रेम केलं तुमच्यावर. सर्वस्व ओतलं, त्याग केला. पण तुम्ही काय दिलं त्या बदल्यात? फक्त फसवणूक. तुमची बाहेरची सगळी प्रकरणं मला माहिती होती, तरी सुद्धा मी कधीच काही बोलले नाही. सगळं माहित असून सुद्धा कायम सगळं पोटात घातलं. अगदी शारदा बरोबर रंगे हात पकडलं तरी सुद्धा काहीच बोलले नाही मी तुम्हाला. एकटी पडले हो मी. खूप जणांनी जवळ साधण्याचा प्रयत्न केला, पण मी सगळ्यांपासून दूर राहिले. मुलांना एकटीने वाढवलं, पण मुलं सुद्धा तुमच्याच सारखी निघाली. जसं तुम्ही मला फसवलं तसंच मुलांनी पण फसवलं. पंख फुटलेत त्यांना आता. पण मी आता त्यांना धडा शिकवणार. आता बघाच तुम्ही मी तुम्हाला कशी अद्दल घडवते. निघते आता. उशीर झालाय. उशीर तर झालाय, पण ते म्हणतात ना, देर आहे और दुरुस्त आहे. अमूल्य, मी येतो सोडायला तुला. नको, मी जाईन.